यानंतर आपण बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात। बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। बिहार निवडणुकीसाठी निवडणूक आयोग नवे उपक्रम राबवणार। आता मतदार नोंदणीपासून 15 दिवसांमध्ये ओळखपत्र मिळणार। बिहार निवडणुकीमध्ये नव्या कार्यपद्धतीची चाचणी, नवीन उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे। मुंबई महापालिकेचा अंतिम प्रभाग रचना आराखडा जाहीर। सगळ्या 227 प्रभागांसाठी आराखडा जाहीर। महापालिकेकडे एकूण 494 हरकती आणि सूचनांची नोंद। मनसेच्या बैठकांचं सत्र सुरूच। काल उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर आज मनसे नेत्यांची राज ठाकरेंनी बोलावली बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं होणार बैठक। वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यामध्ये पुन्हा एकदा जनता दरबार। गडकरी रंगायतांमध्ये होणार जनता दरबार। आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दरबाराला महत्त्व। बंजारा आरक्षण कृती समितीचा आज यवतमाळ आर्णी रोडवरील वनवासी, मोतोरी आणि पोस्टल ग्राउंड असा भव्य मोर्चा। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये। गोंदियात आदिवासी समाज भव्य मोर्चा काढणार। एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा। आज गोंदिया शहरातील दारूची दुकानं बंद राहणार। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गोंदियामध्ये आज आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा। या मोर्चामुळे शहरातील प्रमुख वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील बदल। हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधी याचिकेवरती आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार। हैदराबाद गॅझेटियरचा निर्णय रद्द करण्याची याचिकेमध्ये मागणी। माजी आयएएस अधिकारी दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर आज बेलापूर कोर्टात सुनावणी। दरम्यान 13 सप्टेंबरच्या ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणानंतर खेडकर फरार। दिलीप खेडकरवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये 7 गंभीर गुन्हे दाखल। न्यायाधीशांनीच केलं अंमली पदार्थांचं सेवन। इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना केलं बडतर्फ, तर इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही असा प्रश्न उपस्थित। पुणे पोलिसांकडून निलेश गायवळच्या घराची झडती। मराठवाड्यातील पवन चक्क्यांच्या संदर्भामध्ये जमिनीच्या व्यवहारांची कागदपत्र समोर, तर गायवळच्या घरातून अनेक जिवंत काडतुसं सापडल्यानं आणखी एका गुन्ह्याची नोंद। नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाचा मुलगा भूषण लोंढेवर गुन्हा दाखल। खंडणी मागत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। भूषण लोंढेसह इतर 12 ते 13 साथीदारांवर देखील गुन्हे दाखल। पुण्यात पोलिसावरच दोघांकडून कोयत्यानं हल्ला। ड्युटी संपवून घरी जाताना पोलिसांवर हल्ला। पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील रात्रीची घटना। पोलीस कर्मचारी अमोल काटकर यांच्यावरती वार। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत कर्ज घोटाळ्यांचे सूत्रधार मंत्री नितेश राणे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांचा गंभीर आरोप। या कर्ज वाटपाची सखोल चौकशी करावी अशी राजन तेली यांची मागणी। शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नका। हात जोडून न्याय मागतो, नाहीतर हात सोडून न्याय मागू। शेतकरी कर्जवसुलीवरून बाळा नांदगावकर यांचा बँकांना इशारा। लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करा। मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी। मनसेकडून लातूरमध्ये खत आणि बियाणांचंही वाटप। कोल्हापूरच्या कागल तालुक्यामध्ये भाजपचे मंत्री हसन मुश्रीफांना धक्का। मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि बिदरी कारखान्याचे विद्यमान संचालक प्रवीणसिंह पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सिंधुदुर्गच्या कणकवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सतीश सावंत भाजपच्या वाटेवर। 2019 मध्ये सतीश सावंत यांनी नितेश राणे यांच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक। सचिन अहिर ठाकरे सेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष। बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर सुहास सामंतांचा राजीनामा। उपनेते नितीन नांदगावकरांवर सरचिटणीस पदाची जबाबदारी। उपनेते गौरीशंकर खोत प्रमुख मार्गदर्शक। आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा। मात्र राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री असल्यानं कार्तिकीची पूजा कोण करणार असा विठ्ठल मंदिर समितीपुढे प्रश्न। या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंदिर समिती आता राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करणार।
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन 24 तास खुलं राहणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे लवकरच बंद होण्याची शक्यता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात केली होती. मात्र आता दिवाळीत आर्थिक अडचणींमुळे आनंदाचा शिधा देता येणार नाही, सूत्रांची माहिती. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अखेर उड्डाणासाठी सज्ज. 8 ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार. ऑक्टोबर अखेरीस तिकीट विक्रीही सुरू होणार. पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबई गाठणं कमी वेळेमध्ये शक्य होणार. आरे ते कफ परेड दरम्यानची भुयारी मेट्रो मार्गिका येत्या 8 ऑक्टोबरला पूर्णपणे खुली होणार. कल्याण शिळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेल्या पलावामधील नागरिकांची बाईक रॅली. अनेकदा तक्रार देऊन देखील दखल न घेतल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी नागरिकांची बाईक रॅली. नागरिकांकडून सत्ताधाऱ्यांच्या नाकारतेपणाचा निषेध. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ड्रोन आणि फ्लाईंग कंदील उडवण्यास बंदी. 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ड्रोन उडवण्यावर तर 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान फ्लाईंग कंदील उडवण्यावर बंदी. नांदेड शहरात आज पहाटे 4 वाजल्यापासून पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पुन्हा पाण्याखाली. या पावसानं सकाळी शहरातील वाहतूक विस्कळीत. आजच्या पावसामुळे पिकं खराब होण्याचीही शक्यता. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार. पूरग्रस्त 11,000 कुटुंबांना दिवाळी किट देण्यात येणार. दिवाळीला लागणाऱ्या 25 वस्तू किटमध्ये असणार. पुढील 3 ते 4 दिवसात किटचं वाटप होणार. जळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला वर्गीय पिकांचं मोठं नुकसान. भाज्यांची आवक घटल्यानं जळगावमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, कारलं आणि वांग्यासह इतर भाज्यांच्या दरात मोठी वाढ. सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या उत्पादनावर मोठा परिणामी लातूरच्या अडत बाजारात सध्या उडीद आणि मुगाची आवक घटली आहे. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरला. पुढील काही दिवस राज्यात पावसाचं उघडीप राहील, हवामान विभागाचा अंदाज. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.